नमस्कार, आपण पाहत आहात लोकराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। औरंगाबाद कामगार उपायुक्त हे कार्यालयात हजर राहत नाही, त्यामुळे बांधकाम कामगारांचं मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, अशी तक्रार बांधकाम कामगार यांनी आमच्या प्रतिनिधी योगेश साळवेकडे केलेली आहे। पाहूया खास रिपोर्ट। उपायुक्तच हजेरीवर नाही आहे, ते कुठेतरी बाहेर गेलेले असे विविध प्रकारच्या कारणे सांगून हे उडाउडीचे उत्तर देत आहे। त्याच्यावरती बांधकाम कामगारांना जी गैरसोय होती आहे याविषयी सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतोय की कामगार उपायुक्त हे मनमानी कारभार करत आहे की यांना शासनाकडून कुठल्या पद्धतीचे होत आहे। कारण की ज्यावेळी दिलीप वळसे पाटील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही बांधकाम कामगाराचे नूतनीकरण व नोंदण्या स्वतः करून घेणार आहोत। आणि आता जर आपण परिस्थिती बघतोय कामगार ऑफिसची, तर कामगार कल्याणकारी मंडळाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला फॉर्म जे बांधकाम कामगाराचे फॉर्म वापस देत आहे। याच्यावर आम्ही त्यांना प्रश्न केला की कुठल्या पद्धतीने आपण त्यावरती कुठल्या प्रकारचे पत्रव्यवहार केलेला आहे की काय, तर ते कुठल्या प्रकारचं उत्तर द्यायला नकार देत आहे। ते म्हणत आहे की जे आमचे उपायुक्त साहेब आहेत ते ज्यावेळेस अवेलेबल होते त्यावेळेस आपण त्यांना ते विचारणा करावी। तर आपण ज्यावेळेस कामगार उपायुक्त तिथे कार्यालयामध्ये हजर नाही आहे तर मग यांनी हा आदेश कधी दिला, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होते। बांधकाम कल्याणकारी मंडळ ऑफिसमध्ये आलेलो आहे। इथे 2019मध्ये बांधकाम कामगारांनी फॉर्म भरले होते ऑफलाईनमध्ये, आणि महाराष्ट्र शासनाने 2020 रोजीपासून ऑनलाईन फॉर्म सुरू केलेला आहे। आणि ज्या कामगारांनी 2019मध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांना आता महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ हे ऑनलाईन करा म्हणून सांगत आहे। तर आपण या संदर्भामध्ये काही कामगार आपल्यासोबत आहे, आपण त्याची मदत जाणून घेऊ। भाऊ, आपण कधी फॉर्म सबमिट केले होते? 2019. आता आपल्याला काय प्रॉब्लेम झाला आहे? त्याने ते फाईल जे फॉर्म सबमिट केलं ना आपण, तर आपल्याला रिटर्न झालं आणि ऑनलाईन झालं, नवीन प्रमाणपत्र लावलं महापालिकेचं आणि सबमिट करावं। पण आपण त्यांना बोललो का आपल्याला जे डेटला आपण सबमिट केलं ती डेट आम्हाला का देत नाही, त्यांनी आम्हाला ऑनलाईन म्हणजे नवीन प्रमाणपत्र सांगतो। नवीन प्रमाणपत्र नवीन, हे 12 महिने गेलेलं असेल। आता हे लोकांचं वाया गेलं ना तसं लागतो तारीख द्यायला पाहिजे। कागदपत्र डॉक्युमेंट तारीख आहे ना, ते 2019ची तारीख द्यायला। आपलं म्हणणं आहे ज्या तारखेला आपण फॉर्म इथे सबमिट केले त्या तारखेला आपल्याला प्रमाण नोंदणी भेटली पाहिजे आपल्याला। ठीक आहे, आपण जाणून घेऊ। आपण फॉर्म भरले तर आम्हाला काय घडघडीच्या एवढीशी चिठ्ठी आलेली तर आम्हाला 4 बार चक्रा मारायला लावून आले साहेब। आता काय आहे आमचं? ठीक आहे, इथे आपण जर पाहतोय इथे बांधकाम मंडळाला कुठल्याही प्रकारचं भान नसून कामगाराचं हे फक्त बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा फक्त नावाचा उपयोग करते, पण बांधकाम कामगाराला कुठल्याही प्रकारची सवलती देण्यामध्ये हे मंडळ असमर्थ ठरत आहे। या संदर्भामध्ये आपण कामगार उपायुक्त कार्यालयाकडे पण याचा पाठपुरावा करणार आहे। आपण असेच बनवून राहतो।